एआय मानवी भावनांची नक्कल करण्यात इतकं प्रभावी ठरतंय, पण त्याला मन नाही हीच एक मोठी अडचण आहे. पहिला मुद्दा, आणि हा खूप इंटरेस्टिंग आहे. एका अभ्यासानुसार लोकांना भावनिक आधार देण्यात एआय माणसांपेक्षाही जास्त प्रभावी ठरले. का? कारण एआय फक्त ऐकून घेतं, नको असलेले व्यावहारिक सल्ले देत बसत नाही. दुसरा मुद्दा, आता इथे एक गंमत आहे. जरी एआय इतकं प्रभावी असलं तरी तो प्रतिसाद एआय कडून आलाय हे कळल्या कळल्या आपण त्याला कमी लेखतो. याला लेबल इफेक्ट असं म्हणतात. कारण आपल्या मनात कुठेतरी बसलंय की एआयला स्वतःचं मन किंवा भावना नसतात. आणि तिसरा, शेवटचा मुद्दा, हीच गोष्ट कथाकथनालाही लागू होते. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की एआयमध्ये खरी सर्जनशीलता आणि जगलेले अनुभव नसतात. त्यामुळे काय होतं की एआयने तयार केलेला मजकूर अनेकदा एकसुरी आणि भावनाशून्य वाटतो. तो जो अस्सल मानवी टच असतो ना, तो त्यात नसतो. थोडक्यात सांगायचं तर एआय मानवी भावनांची नक्कल करू शकतं, पण खरी सहानुभूती आणि मनाला स्पर्श करणारी सर्जनशीलता ही अजूनही माणसाचीच खासियत आहे.